राम राम पुणे. फायनली गाइस वी आर हिअर. शेवटी आपण फिरायला लागलो बघा पुणे. आपण फिरायला म्हणल्यावर पब्लिक आपल्याला बघायसाठी थांबणारच हो. काय सांगू तुम्हाला, ती गर्दी तर आपल्याला काय समजेना झालं. तर मग आलो बघा पुढं. या आमच्या छोट्याला काय सांगावं, इतके दिवस राहते पुण्यात आणि यायला त्याला मॅप कळलं ना कुठून जायचं आणि कुठून नाही. तिथून कसं बस वाट काढत काढत आलो. पुढं दिसले आपले बोकेश. बोकेशला विचारलं, बाबा कुठं जायचं सांग जरा. काय पुण्यातलं रुबाबच दाखवायला लागलं त्यांनी आपल्याला. म्हणतो कसा मग आपल्याला, मोबाईल काय घालायला घेतला का रे खिशात. पुण्यातले सगळेच टोमणे मारतात. इथं आलो, दिसले एक काय तर फर्ग्युसन कॉलेज म्हणून दिसलं. इतके दिवस डोकं खाल म्हणत होतं, अरे एफसी रोड म्हणजे काय असतंय, एफसी रोड म्हणजे काय असतंय. आणि तो क्षण आला. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला बी कळाला असेल. अरे बाप्पा, इकडं बघा तिकडं बघा, जाळून धुरच बाबा. तिथे काय गुडलॅप कॅफे म्हणून काय तर लय चालतंय म्हणा. उभारलो तिथं, बघितले एक चहा 40-45 रुपयाला. लायकी प्रमाणे नीट निघालो माऊली कॅफेला. मायकेल जॅक्सनला विचारावं म्हणलं तर त्यालाच काही ना मूनवॉक कुठं करावं. एक तर बेंबीतनं कापूस काढून गाद्या शिवताव. येता येता वाटत एक आमचा एक वनवाशी दिसला बाबा. त्या वनवाशानं आम्हाला मग खाऊ घातली पाणीपुरी. जे पाणीपुरीवर तुटून पडले, आरा किती जन्माचे उपाशी होते काय माहिती. तुम्ही एफसी रोडला आला आणि तुम्ही चंद्र बघितला नाही, असं कधी होणारच नाही. नुसतं चंद्र, इकडून बघितलं चंद्र, तिकडून बघितलं चंद्र. वाचता येईना पुस्तक फाटकर. उगाच स्टाईल मारत टाइमपास करत ते पुस्तकाचे लय ज्ञानी प्रकांड पंडित असल्यासारखं वाकडा तिकडं पुस्तक करून बघायला लागले सगळे. मग आला तो क्षण, पुण्यातलं फेमस ब्रिज. तिथं आल्यावर कळालं हा नवयुगुलांचा ब्रिज आहे. छोट्या म्हणला फोटो काढ. मी म्हणलं फोटो काढतो, पण इथून चल, ही आपली जागा नव्हे का. तर आमचा संध्या काय म्हणते बघा. मग काय मेट्रोचं तिकीट काढलं. छोट्या निघाला पुढं 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 पुण्यातला असल्यामुळं. मला सोडले मेट्रोचा आणि निघाले टांगापलटी घोडे फरार म्हणून. मग काय, आपण आपला माणूस मागवला आणि निघालो आपल्या घराकडे.